मराठवाड्याचं लक्ष लागून असलेल्या जायकवाडी धरणामध्ये पाण्याची आवक सुरू झाली आहे। गेल्या 24 तासात धरणात तब्बल 1493 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग होत आहे आणि त्यामुळे धरणाचा उपयुक्त पाणीसाठा आता 28.24% पोहोचलाय। मात्र दिलासादायक आवक सुरू असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणात पाणी कमीच आहे, कारण याच दिवशी गेल्या वर्षी जायकवाडीमध्ये 49.65% इतका पाणीसाठा होता। त्यामुळे अजूनही मराठवाड्याला चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे। जायकवाडी धरणाच्या पाणी स्थितीबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी। जायकवाडी आशिया खंडातलं सर्वात मोठं मातीचं धरण 102 टीएमसी एवढी अजस्र जलक्षमता असलेल्या या धरणामध्ये आता केवळ 28% एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे। गतवर्षी आजच्या दिवशी या धरणामध्ये जवळपास 50% एवढा जलसाठा होता। मात्र यावर्षी पावसानं ओढ दिल्यामुळे जायकवाडी धरणात हवी तेवढ्या प्रमाणावरती आवक येत नाही। खरं तर एक थोडीशी दिलासादायक बाब म्हणजे नाशिकमध्ये झालेल्या पावसानंतर 1,500 क्युसेक्स एवढी आवक सध्या जायकवाडी धरणामध्ये सुरू आहे। मात्र हवी तेवढ्या प्रमाणावरती जायकवाडीत अजूनही आवक आलेली नाही। खरं तर या धरणावर छत्रपती संभाजीनगर, जालना या 2 शहरासह 300 खेड्यांची तहान अवलंबून आहेच। शिवाय छत्रपती संभाजीनगर, जालना इथली इंडस्ट्री देखील याच पाण्यावरती चालते। त्यामुळे अपेक्षा करूया की यावर्षी धोधो वरुण राजा बरसेल आणि हे धरण पूर्ण क्षमतेने या ठिकाणी भरून ओसंडून वाहील। खरं तर गेल्या वर्षी या धरणाचे सर्वच सर्व दरवाजे उघडण्याची वेळ आली होती आणि त्यामुळे पुढच्या भागाला देखील पाणी या ठिकाणी जायकवाडी मधून सोडण्यात आलेलं होतं। त्यामुळे याही वर्षी जो दमदार पाऊस बरसेल आणि या जायकवाडी पूर्ण क्षमतेने भरेल अशी आपण अपेक्षा करूयात। मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, जायकवाडी, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।